नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण IBPS POची 2025ची जी स्ट्रॅटर्जी असणार आहे त्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बघा, IBPS PO 2025 ही स्ट्रॅटर्जी बघत असताना त्याचं म्हणजे आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, आणि ही खूप मोठी संधी असणार आहे 2025ला. कारण बऱ्याच एक्झाम त्या ड्युरेशनमध्ये होतात, बऱ्याच एक्झाम अशा ड्युरेशनमध्ये होतात की तिथं भरपूर साऱ्या एक्झाम एका मंथमध्ये 2 मंथमध्ये भरपूर साऱ्या एक्झाम येत असतात. तर त्याच्यामध्ये बघा आपण थोडा जर विचार केला तर का बाबा ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी. तर बघा, YPO 2025 ही आपल्यासाठी बिग अपॉर्च्युनिटी आहे का. तर जास्तीत जास्त वॅकन्सी येण्याचे चान्सेस आहेत IBPS POला. आणि आत्ताच SBI PO मध्ये जे हुशार विद्यार्थी आहेत ते SBI PO मध्ये निघून गेले. बघा, जे हुशार विद्यार्थी आहेत, मी म्हणत नाही की कॉम्पिटिशन कमी आहे, कॉम्पिटिशन आहे, पण जो अभ्यास करेल त्याच्यासाठी ते इझी राहील. IBPS PO काढणं हे इझी राहील. बघा, फुल स्ट्रॅटर्जी आपण बघणारच आहोत की प्रिलिम्स आणि मेन्स आणि इंटरव्ह्यूपर्यंतच फुल स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे. तर बघा, याच्या पुढे आहे एक्झाम पॅटर्न कसा राहतो. तर एक्झाम पॅटर्न कसा राहतो तर बघा, 3 स्टेज असतात. किती स्टेज असतात? 3 असतात. एक असते प्रिलिम्स असते, एक असते मेन्स आणि एक असतो इंटरव्ह्यू. तर बघा, प्रिलिम्स असते एवढी पण हार्ड नसते तसं म्हणायला गेलं तर. मेन्स असते ती थोडी हार्ड असते आणि इंटरव्ह्यू असतो ते त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा पुढं करणारच आहोत. बघा, प्रिलिम्सला काय असतं, प्रिलिम्स असतात 100 मार्क्स असतात 60 मिनिटासाठी. आता 100 मार्क्स हे कसे डिवाइड केलेत बघा, मॅथ्समध्ये 35 क्वेश्चन असतात, आहे ना. मॅथ्समध्ये 35 क्वेश्चन असतात. पुढं आहे बघा रिजनिंगमध्ये 35 क्वेश्चन असतात. आणि इथं लिहितो मी इंग्लिशमध्ये 30 क्वेश्चन असतात. असा त्याचा पॅटर्न केलेला असतो मित्रांनो. थोडंसं इंग्लिश आहे, थोडंसं म्हणजे म्हणू शकता आपण क्रिटिकल येतं. मॅथ्स जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर काहीच अडचण नाही. रिजनिंगला प्रॅक्टिस केले पझल्स वगैरे तर काहीच अडचण येणार नाही. आता मेन्स बघा, मेन्स काय असते तर मेन्स ही 200 मार्काची मेन्स असते. हेच सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये, फक्त GA म्हणजे जनरल अवेअरनेस, GA कम्प्युटर हे ॲड करून देतात. आणि बाकी सेम सब्जेक्ट असतात. मॅथ्स असते, रिजनिंग असते आणि इंग्लिश हे सेम असतात. आणि बघा, डिस्क्रिप्टिव्ह असतं. डिस्क्रिप्टिव्ह ते 25 मार्काला आणि 180 मिनिट्स असतात. मग डिस्क्रिप्टिव्ह असतं ते आपण त्याच्याविषयी पण चर्चा करूयात. आता बघा, इंटरव्ह्यू मेन फॅक्टर. आता इंटरव्ह्यू हा 100 मार्काला असतो, तो कन्वर्ट करतात 20 मार्कमध्ये कन्वर्ट करतात. आणि मेन्स जी आहे मेन्स ती 80 मार्कामध्ये कन्वर्ट करतात तुमची, आणि इंटरव्ह्यू 20 मार्कामध्ये कन्वर्ट करतात. असं मिळून 100 मार्कापैकी किंवा 100% तुमचा रिझल्ट लावला जातो. तर अशा पद्धतीचं ते बायफर्गेशन असतं. तर याच्याबद्दलही आपण चर्चा करणारच आहोत. पुढं बघूयात जरा. बघा, आता इथं मी थोडंसं ब्रीफमध्ये थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे. इथं बघा, क्वांटमध्ये काय तुमच्या म्हणजे कशावर तुमची पकड असली पाहिजे. तर क्वांटमध्ये सिम्प्लिफिकेशनवरती तुमची पकड असली पाहिजे, DI वरती तुमची पकड असली पाहिजे, आणि अरिथमेटिकवरती पकड असली पाहिजे. ह्याच गोष्टी, ह्याच्या पलीकडे तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल. अरिथमेटिक आहे, DI आहे, आणि सिम्प्लिफिकेशन किंवा ॲप्रॉक्सिमेशन, आणि त्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या क्वांटमध्ये तुमच्या पकड असली पाहिजे. रिजनिंगमध्ये बघा, रिजनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर पझल आहे, सगळ्यात महत्त्वाचा. प्रिलिम्समध्ये पण आणि मेन्समध्ये पण. हे प्रिलिम्ससाठी सांगतोय. बघा, पझल सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो, 35 मार्कापैकी जर तुम्हाला 20 किंवा 25 मार्काच्या पझल आल्या तर मग काय राहिलं मला सांगा. 10 ते 15 मार्कमध्ये बाकीच्या गोष्टी आपण करतो, म्हणजे त्यामध्ये सिलॉक्स असतील किंवा कोडिंग डिकोडिंग असेल किंवा मिसलेनियसचे क्वेश्चन असतील, आहे ना. तर जर तुम्हाला 35 पैकी 20 किंवा 25 मार्काचं जर पझलच नुसतं आलं किंवा सिटिंग अरेंजमेंट आलं तर तुम्ही काय करणार. त्यामुळे तुमचा पझलवरती हा खूप म्हणजे हातकांडा असला पाहिजे आणि असलाच पाहिजे. आणि सिलॉक्स हे एक थोडंसं ट्रिकी असतं सिलॉक्स, पण ते पण होऊन जातं जर तुम्ही प्रॅक्टिस केली व्यवस्थित. आणि कोडिंग डिकोडिंग पण एकदम सिंपल आहे. माझ्याकडे म्हणजे अशा खूप साऱ्या ट्रिक्स आहेत की ते मी तुम्हाला सांगू शकतो. बघा, पुढं आहे इंग्लिश. आता इंग्लिशमध्ये RC म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, तुम्ही रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. द हिंदू बघा, द हिंदू किंवा कोणतंही एडिटोरियल, द हिंदू एडिटोरियल किंवा अदर दॅन द हिंदू वाचलं तरी चालेल, पण डेली तुम्ही रीड करणं गरजेचं आहे. जर रीड नाही केलं तर अवघड परिस्थिती होणार. इंग्लिश हा म्हणाले एवढा इझी
सब्जेक्ट नाही आहे बँकिंग या एक्झाममध्ये. बघा पुढे आहे क्लोज टेस्ट आणि इरर स्पॉटिंग. ह्या गोष्टीवरती तुमचं पकड असणं खूप गरजेचं आहे. आणि टाईम मॅनेजमेंट करणं, वीकली प्लॅन तुम्ही करणं खूप गरजेचं आहे की वीकली प्लॅन आपला काय असला पाहिजे. म्हणजे आपण बघा मंडेला काय करतो आहे, ट्यूसडेला काय करतो आहे, वेन्सडेला काय करतो आहे, थर्सडेला काय करतो आहे, फ्रायडेला काय करतो आहे, सॅटर्डेला काय करतो आहे आणि संडेला आपण मॉक देतो आहे का नाही, याच्यावरती तुमचं थोडंसं म्हणजे त्याचा अभ्यास असला पाहिजे, त्याचं टाईम मॅनेजमेंट तुम्ही केलं पाहिजे. आता पुढे आहे बघा, एक मिनिट, आता पुढे आहे बघा मेन्स स्ट्रॅटजी. आता मेन्स स्ट्रॅटजी करत असताना आपल्याला प्रीला विसरायचं नाही, पण तरीही फोकस कशावर करायचा आहे, ज्यावेळेस प्री करतायत त्याच्याबरोबरच फोकस तुम्हाला हाय लेवल DI वरती करायचा आहे. जे हाय लेवल DI असतील म्हणजे एकदम हाय लेवल आहे ना, डबल व्हेरिएबल वगैरे असे DI असतील त्याच्यावरती फोकस करायचा आहे. आणि पझल ज्या मेन्सच्याच पझल असेल, प्रीच्या नाही, ज्या मेन्ससाठीच पझल असेल त्या मेन्सच्या पझल तुम्हाला फोकस करायचं. पुढे आहे बघा अजून काय मेन्ससाठी फोकस करायचं आहे, तर करंट अफेअर्स तुम्हाला फोकस करायचे. त्याचे पण आपण एक 10-10 मिनिटाची किंवा 5-5 मिनिटाची व्हिडिओ, जे 10-10 क्वेश्चन असतील, 15-15 क्वेश्चन असतील, अशी सिरीज आपण करंट अफेअर्सची पण घेणार आहे, ते तुम्ही फॉलो करा. पुढे आहे बघा बँकिंग अवेअरनेस. आता बँकिंग अवेअरनेसमध्ये एक किरण पब्लिकेशनचं एक पुस्तक येतं, तेवढं जरी तुम्ही केलं तरी मोर दॅन इनफ आहे, ते सफिशियंट आहे तेवढंच. डिस्क्रिप्शनसाठी आहे बघा एसे किंवा लेटरच्या ज्या टिप असतील, म्हणजे एसे आहे किंवा लेटर कसं लिहायचं ते त्याची टिप्स तुम्हाला मी सांगेन. आणि प्रिपेअर अलॉंग साईड प्रिलिम्स, याच्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, प्रिलिम्स प्रिपेअर करतच राहायचे. प्रिलिम्सला सोडायचं नाही मेन्स करत असताना, पण प्रिलिम्ससोबतच मेन्स करायचे, हेही लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आता पुढे आहे बघा इंटरव्ह्यू प्रिपरेशन. आता हे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो, कारण इंटरव्ह्यूला मी फर्स्ट इंटरव्ह्यू मी फेल झालतो. फर्स्ट इंटरव्ह्यूला मी फेल झालतो आणि दुसऱ्या इंटरव्ह्यूला मला चांगली मार्क होती आहे ना. दुसऱ्या इंटरव्ह्यूला जवळपास मला 15 मार्क होती आउट ऑफ 20. म्हणजे ते ॲव्हरेज आहेत, म्हणजे काय असं हे नाही आहे, ॲव्हरेज मार्क पडले आणि त्याच्यात माझं सिलेक्शन झालं 2024 आहे ना, ॲज अ स्केल 1 ऑफिसर. त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यूची तयारी करून घेऊ शकतो. पण पहिल्यांदा आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्सकडे लक्ष द्यायचं आहे. बघा इंटरव्ह्यूला काय केलं पाहिजे, तर रीडिंग न्यूजपेपर वाचले पाहिजे, कारण ते न्यूजपेपरवरती म्हणजे जे करंट अफेअर्स असेल त्याच्यावरती कोणताही क्वेश्चन ते विचारू शकतात. बघा पर्सनल क्वेश्चन पण प्रिपेअर केले पाहिजे. पर्सनल क्वेश्चन म्हणजे काय बाबा, तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत पाहिजे की फॅमिली आपली कशी आहे, काय आहे, किंवा किती आपल्याला प्लॉट वगैरे कसं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. ग्रॅज्युएशनचे टॉपिक्स पण रिवाईज तुम्ही केले पाहिजे. जसं की मी MBA केलं होतं बघा, MBA केलं होतं, तर मला एक क्वेश्चन आठवतं आहे. मला त्यांनी असं विचारलेलं की व्हॉट इज अ मॅनेजमेंट विचारलेलं. मॅनेजमेंट म्हणजे काय, तर मी त्यांना सांगितलं होतं मॅनेजमेंट म्हणजे काय, तर ते म्हणले की नाही ते नाही, तुम्हाला बुक्समधली डेफिनेशन सांगा. तर मी म्हणलं सॉरी मॅडम, मला म्हणजे हिंदीमध्ये मी बोललो होतो की सॉरी मॅडम मला आठवत नाही आहे आता, पण मॅनेजमेंट म्हणजे काय हे तर सांगितलं होतं. मग त्यामुळे असेही क्वेश्चन ते विचारू शकतात. पुढं बघा कम्युनिकेशन स्किल हे व्यवस्थित आपलं थोडंफार असलं पाहिजे, कारण तिथं कम्युनिकेशन स्किलसाठीच तुम्हाला त्याची मार्क दिले जातात. तर आता पुढं बघा बुक लिस्ट काय आपली असली पाहिजे, तर बुक लिस्टमध्ये एक तर तुमची सुरुवात असेल तर क्वांटमध्ये तुम्ही RS अग्रवाल किंवा अरुण शर्माचं पुस्तक घेऊ शकता. बघा हे कोणासाठी मी सांगतोय, बिगिनर्स ज्यांचा अभ्यास चालू आहे त्यांच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी ॲप्स आहेत तेही मी सांगेन शेवटी. बघा जे बिगिनर्स आहेत त्यांनी RS अग्रवाल पुस्तक घेतलं पाहिजे. रिजनिंगसाठी पझल मिनी आहे, बेस्ट आहे एकदम. प्रिलिम्स आणि मेन्सचा पण अभ्यास होतो, किंवा किरण पब्लिकेशन तुम्ही घेऊ शकता. पुढं इंग्लिशसाठी बघा SV बक्षी आहे, इंग्लिशसाठी SV बक्षी आहे. नंतर अवेअरनेससाठी अफेअर्स क्लाउड किंवा अड्डा 247 तुम्ही करू शकताय. आणि करंट अफेअर्ससाठी ज्या वीकली PDF येतात त्याच तुम्ही केल्या पाहिजे. आता ॲप्लिकेशन आहेत बघा, ॲप्लिकेशन आहे अड्डा, टेक्स्ट बुक आणि ओलिव्ह बोर्ड. हे ॲप्लिकेशन तुम्ही घेऊ शकता. ह्या ॲप्लिकेशननं तुम्ही स्टडी करू शकता, ज्यांचा ऑलरेडी स्टडी थोडाफार तरी झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी. आता पुढे आहे बघा तुम्ही टाईम मॅनेजमेंट किंवा टाईम टेबल्स कसं केलं पाहिजे. बघा टाईम टेबल कसं केलं पाहिजे, तर 4-5 तास तुमचा बिगिनर्सचा स्टडी झाला पाहिजे डेली. किती तास, 4 ते 5 तास आहे ना सुरुवातीला.
बिगिनर्सलाच म्हणतोय, सुरुवातीला म्हणजे 4 ते 5 तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये 2 मॉक टेस्ट पर वीक असल्या पाहिजे. 2 मॉक टेस्ट म्हणजे तुम्ही एक देताय वेन्सडेला आणि एक देताय संडेला, असं तुम्ही करू शकता. असे 2 मॉक देऊन त्याचं ॲनालिसिस करावं लागेल, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढे आहे बघा वीकली रिव्हिजन सेशन. मग आपण वीकली बाबा आपण काय काय केले आहे, म्हणजे वीकली आपण काय काय केलं आहे त्याचं थोडं तुम्ही काय केलं पाहिजे, रिव्हिजनसुद्धा केलं पाहिजे. असं केलं तरच तुमचा फायदा होईल मित्रांनो. कारण मी भरपूर एक्झाम दिल्यात आणि भरपूर एक्झाममध्ये मी बऱ्याच चुका केल्या, त्यामुळं त्या चुका तुम्ही टाळाव्या असं मला वाटतं आहे. त्यामुळं त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. आणि लास्ट तुम्हाला सांगतो, लास्ट थोडंसं मोटिवेशन बघा. मोटिवेशन माय जर्नी. आता माय जर्नी आहे, जर तुम्हाला सांगायला गेलं तर मी 27 ते 28 एक्झाम दिल्यात फक्त बँकिंगच्या. आता तुम्हाला खोटं वाटेल पण दिलेल्या आहेत. 27 ते 28 एक्झाम मी दिलेल्या आहेत. LIC वगैरे ह्या सगळ्या मिळून आहे ना, IDBI वगैरे ह्या सगळ्या टोटल एक्झाम धरून 28 एक्झाम दिलेल्या आहेत. आणि म्हणजे सारखे माझी काही चुका होत होत्या त्याच्यामधून, पण शेवटी मी हार नाही मानली. म्हणजे सिलेक्शन झालंच. कधी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो. कधी इंटरव्ह्यू भारी पडायचा, कधी मेन्स भारी पडायची, कधी प्रिलिम्स म्हणजे अभ्यास होऊन पण टाईम मॅनेजमेंट नसल्यामुळे ते पण क्वालिफाय होत नव्हतं. म्हणजे अशा गोष्टी झाल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे माझा ॲडवाईस तुम्हाला राहील की तुम्ही सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. कन्सिस्टंट राहणं आणि फोकस राहणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. याच्याशिवाय तुम्हाला बँकिंग एक्झाम निघू शकत नाही जर तुम्ही कन्सिस्टन्सी नाही ठेवली तर. हे काळ्या दगडावली पांढरी रेष आहे. आणि लास्टला मी एकच सांगेन मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा अशाच बरेच माझे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेन, तर आपले या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब म्हणजे आपल्या चॅनलला, आणि या व्हिडिओवरती तुम्ही कमेंटही करू शकता ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आहे त्याच्याबद्दल. आजच्यासाठी मित्रांनो एवढंच, आणि आपले असेच व्हिडिओ येत राहतील. त्यामुळं आपल्या म्हणजे फोकस्ड राहा आणि स्टे ट्यून फॉर आवर चॅनल, आणि अशाच पद्धतीनं आपले व्हिडिओ येत राहतील. थँक्यू मित्रांनो.